आज आपण बनवणार आहे अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार कांदा भजी, अगदी टम्प फुगलेली खायला पण तेवढेच भारी लागतात बरं का. भज्याला बघा जाळी कशी पडली आहे हे तुम्हाला दाखवते. मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि हे भजी करायला पण खूप सोपे आहेत आणि खायला खूप टेस्टी लागतात. अगदी ह्या भज्यासोबत गरम गरम चहा आणि हे मस्त असे भजी. तर चला पटकन आपण करायला सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना. आज मी बनवणार आहे कांदा भजी आणि भजी म्हणलं की सगळ्यांनाच खायला आवडतात. तर चला पटकन बनवायला सुरुवात करूया. भजी बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे 1 वाटी बेसन पीठ. आता बेसन पीठ तुम्ही कुठलं पण घ्या. आता आता हे बेसन पीठ आपल्याला नुसतं थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे. आपण नेहमी याच्यामध्ये कांदा टाकतो आणि नंतर पीठ, कांदा सगळं मसाले मिक्स करतो, पण आज आपण पहिले बेसन पीठ मिक्स करून घेणार आहे. हे पीठ असं आपल्याला चांगलं फेटून घ्यायचंय. याच्यातल्या डिकड्या पण अशा मोडून घ्यायच्यात आणि पीठ जेवढं तुम्ही चांगलं फेटसाल तेवढं पीठ आपलं हलकं होतं आणि त्याच्यामुळं भजी असे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार भजी बनतात आणि असे टम्प फुगतात. आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. 1 चमचे इतकं जिरे घेतलेलं आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला साहित्य. त्यासाठी मी 1 वाटीभर कांदा असा कट करून घेतलेला आहे. कांदा आपल्याला खूप असा बारीक कट करायचा नाही आहे. याच्यामध्ये 1 चमचा इतका ओवा घालायचा आहे आणि ओवा हातावरती असा चोळून घालायचा आहे. 1 चमचा इतकं हळद घालायची आहे. अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे. ठेचा पण तयार करून घेतलेला हा ठेचा घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा इतका खायचा सोडा आणि हे सोड्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने. कारण हे हातानेच मिक्स करायचं आहे, कारण हे तिखट मीठ वगैरे सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे. आता आपण बेसन पीठ अगोदर चांगलं फेटून घेतले. अगदी त्याचा कलर पण चेंज झाला होता बरं का फेटल्यामुळं. आणि आता आपल्याला इथं जास्त फेटायचं नाहीये, फक्त मिक्स करून घ्यायचंय. आता आपल्याला इथं थोडस 2 चमचे इतकं गरम तेल घालायचं याच्यामध्ये आणि हे मिक्स करून घ्यायचंय. गरम गरमच मिक्स करायचंय. आपण आता गरम तेल घातलेलं आहे त्यामुळे हाताने नाही मिक्स करायचं. बघा आपलं भज्याचं पीठ असं मस्त फुललेलं आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे
आणि खूप जास्त पण नाही करायचं, मिडियम गॅसवर तेल गरम करायचं आहे. आणि हे भजी आपल्याला मिडियम गॅसवरतीच तळायचे आहेत. आता आपण थोडं घालून बघूया की तेल आपलं चांगलं गरम झालंय का. गॅस आपण मिडियम ठेवलेला आहे. याच्यामध्ये आता खूप असे मोठे मोठे भजी सोडायचे नाहीये, कारण हे फुलून डबल होतात याचा आकार. हे बघा, भजी आपल्याला असे सोडायचे आहेत. अगदी खूप असे चिटकून चिटकून नाहीत सोडायचे. आणि मिडियम गॅसवरती हे भजी तळायचे आहेत. आता भजी आपल्याला हलवून घ्यायचे आहेत. खूप जास्त कलर येऊन द्यायचा नाहीये, खूप असं जास्त लाल करायचे नाहीये. सगळीकडे चांगले पलटी मारून घ्यायचे आहेत. खूप असे टंप फुगले तर जाळी पण ह्या भज्यांना खूप पडते. आता भजी आपण काढून घेऊया. बघा, असा कलर येऊन द्यायचा आहे. मस्त कलर आलेला आहे भज्यांचा आणि खूप टंप फुगलेत. भजी फोडताना थोडं काळजी घ्यायचं, तेल हातावरती उडू शकतं म्हणून थोडं वरूनच सोडायच्यात. बघा, तुम्हाला दिसेल ह्याला भज्याला वरून जाळी किती पडली आहे. ही जाळी पहा, मस्त अशी जाळी पडलेली आहे भज्याला. मस्त असे आपले गरमागरम कांदे भजी तयार आहेत आणि त्यासोबत गरमागरम चहा. चला तर मग, रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.